या स्पर्धेच्या सुंदर आयोजनासाठी VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सीचे मालक रुपेश पावसकर यांच्याकडून सुंदर आयोजनासाठी 5000 रुपयांचं बक्षीस पारितोषिक प्राप्त होते। धन्यवाद रुपेश जी, आपले मनपूर्वक आभार। बोथ कॅप्टन 12th मॅन, बोथ कॅप्टन। लक्ष्मण आगलावे यांच्याकडून या आयोजनासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक प्राप्त होत आहे। पंच मंगेश धुरींचो इशारो, सामन्याची सुरुवात। आजच्या दिवसातलो दुसरो सामनो VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सी संघाची सलामीची जोडी। बॉलिंग मार्कवर विजय पवार, वाईड बॉलनीची सुरुवात। धावसंख्येची झालेली सुरुवात, पहिल्या चेंडूवर पहिलो रन, अजूनही चेंडू होणं बाकी असा। सलामीची जोडी सुमित पवार, सुमित पवार सायकर यांच्या दिशेन नॉर्थ सायकर एंडवर बॅटची कार्ड, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेन 1 रन्स आणि 1 रन्सानिशी बॅटीच्या माध्यमातून इलेलो पहिलो रन्स नोंद झालेलो। एका बॉलचो खेळ सरलो, रन झाले 2। राहुल सईद, सुमित पवार ही पुण्याची जोडी मैदानावर। स्विच केलेलो फटको बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने इरादा होतो चौकार वसूल करण्याचा। फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने शॉटवर झालेला क्षेत्ररक्षण। एकेरी धावेनिशी दोनही खेळाडूंनी आपल्या खात्याची केलेली सुरुवात। सुमित पवार पुणे आणि राहुल सहित पुणे। पहिले 2 चेंडू 3 रन ही धावसंख्या। अपरकट पॉइंटच्या दिशेने पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पैलाडी ह्यो लाजरी चौकार। थोडीशी चर्चा होतली आखो टप्प्याची चेंडू होतो। अपरकट खूपच सुंदर एक्झिक्यूट, ऍक्शन रिप्ले मध्ये बघा सुमित पवारचा ह्यो चौकार। या स्पर्धेतल्या प्रत्येक षटकारासाठी, प्रत्येक लाजरी षटकारासाठी मसुरे गावाचे यशस्वी उद्योजक किशोर पेडणेकर साहेबांकडून 200 रुपयांचा बक्षीस असा। कालच्या दिवसात खूप कमी चौकार षटकार बघितले, 6 षटकार, दुसऱ्या दिवसात 17, पहिल्या दिवसात 11। आज बघूया किती षटकार। पुढे सरसावत केलेलो फटको मिड ऑनच्या दिशेने फिल्डर स्क्रीनवर येता फील्ड करता तो पर्यात 1 रन। महेश साखळकरच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारो धाडसकळ गोवा संघ, गोवा राज्याबरोबर या स्पर्धांमध्ये हे व्यावसायिक संघ तुमका बघूक मिळता। त्या धाडसकळ गोवा संघान महेशच्या नेतृत्वाखाली जितलेलो टॉस आणि घेतलेली फिल्डिंग। मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण झाला सुंदर। 1 रन्सावर फक्त समाधान। पहिल्या ओव्हरीचो खेळ, लाजरी ओव्हर, 11च्या 11 खेळाडू सर्कलवर, सगळे राखणदार पहिल्या आकांड्यावर। ही लाजरी ओव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाइन लेग, एक बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग। क्षेत्ररक्षण सज्ज असा। 9 ही धावसंख्या, शेवटचो चेंडू बाकी। इरादा होतो मोठ्या फटक्याचो, टप्प पडल्यानंतर चेंडू थोडस उसळी घेत विकेट किपरच्या दिशेने राहुल सहित साठी निर्धाव चेंडू। पहिल्या ओव्हरीचो खेळ सरलो, रन झाले 9। ही लाजरी ओव्हरच्या लाजरी ओव्हर मध्ये सुद्धा मेडन गोलंदाजी करण्याचो पराक्रम काल गौरव घोंगरट सर यांनी करून दाखवलो। इतरत्र बाकी सगळ्या मॅच मध्ये लाजरी ओव्हर थोडीशी महागडी, अगदी गौरव घोंगरट सरांचो फक्त अपवाद होतो। पहिल्या ओव्हरीत रन झाले 9। ही कुडाळवासियांच्या मनामनात अगदी रुंजी घालत असणारी स्पर्धा। कुडाळमध्ये 1 लाख रुपयांची डे नाईट क्रिकेटची स्पर्धा होती। हा तुमचा आमचा सगळ्यांचा स्वप्न ह्या मूर्त स्वरूपात उतरवला लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ यांनी। लाजरी चषक कुडाळ 2024 पहिला पर्व प्रचंड यशस्वी। अगदी मैदानावर प्रेक्षकांची तोबा गर्दी, यूट्यूबच्या माध्यमातून रोज हजारो प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आणि आज पहिल्या सामन्यापासून आमच्याशी जोडले गेलेले आमचे सगळे व्हर्च्युअल प्रेक्षक, सगळ्यांचा स्वागत। पहिल्या ओव्हरीत रन झाले 9।
गोलंदाजीत बदल होतलो, गोलंदाजीचो एंड थोडंसं बदलतलो, क्षेत्ररक्षणाची रचना थोडीशी फैलावली जातली. 5 खेळाडू सर्कलच्या पहिलाडी दिसतले. यामध्ये एक खेळाडू फाईन लेगच्या दिशेने थोडंसं स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. थोडंसं माका वाटतं कव्हर पॉईंट सीमारेषेच्या दिशेने. लॉंग ऑफ नाही असा, थर्ड मॅन असा. हे 5 खेळाडू. पहिल्या ओव्हरीत 9 रन. दोनही संघात व्यावसायिक खेळाडूंचा भरणा. महेश साखळकरच्या नेतृत्वाखाली धाडसकळ गोवा. यामध्ये 3 गोमंतक खेळाडू आणि उर्वरित 8 खेळाडू गोयच्या भाईले. दुसऱ्या बाजून विचार केलो तर किशोर शेलटकरच्या नेतृत्वाखाली कॅप्टन किशोर कुडाळचो असा, रुद्रेश पावसकर कुडाळचो, विक्रम शिरोडकर कुडाळचो, विवेक जबडे पराडचो आणि बाकी सगळे खेळाडू पुण्याचे. या स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंका मोठा डिमांड असा. दर्जेदार खेळासाठी प्रसिद्ध असणारे पुणेकरी मैदानावर म्हणूनच म्हटला जाता पुणे तिथे काय उणे. पहिल्या ओव्हरीत 9 रन. दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल. एकूण रन झाले 10 आणि दिसता तुमका खेळताना सुमित पवार. पंचांच्या उजव्या हाताकडून राईट हँड राऊंड विकेट. गोलंदाजीचो मारा. अपिश ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने एक सिंगल. कुणाल कदम दिसतलो बॉलिंग मार्कवर. नियंत्रित गोलंदाजी. डावखऱ्या हाताचो बॉलर असा. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. धावसंख्या 12 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्मॅन वरसून चेंडू थोडंसं गली क्षेत्राकडे घरंगळत जाता. तोपर्यंत 1 रन. पहिलो सामना लो स्कोरिंगचो. टीचर 11 कुडाळ संघान पहिली बॅटिंग करताना धावा जमवले 28. तरी सुद्धा टीचर 11 कुडाळ संघाचा कौतुक असा, एवढ्या मोठ्या स्पर्धेत, व्यावसायिक स्पर्धेत कुडाळच्या शिक्षकांनी आपलं संघ मैदानावर उतरलो, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. धावसंख्या 14. 13 रनसार. मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने. दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर चेंडू आखाड्याच्या पार. लाजरी चौकार. डोंगरीवरसून ह्यो आवाज येणारो. डोंगरीचे अध्यक्ष बाळा पावसकर त्यांचे सगळे सहकारी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेत एक आगळो वेगळो माहोल तयार करण्यासाठी प्रयत्नरत असत. या सगळ्यांचं स्वागत असा. कुडाळच्या नाही, जिल्ह्याच्या नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्याच्या कानाकोपऱ्यापासून प्रेक्षक या मैदानावर लाजरीवर प्रेम करणारे, क्रिकेटवर प्रेम करणारे, या सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही असा. पण जा प्रेम तुम्ही लाजरीवर करता त्या प्रेमासाठी आम्ही मनपूर्वक तुमचे आभारी असो आणि तुमचा मनपूर्वक स्वागत असा. चौकारांशी 17 ही धावसंख्या. स्विच केलो. रिव्हर्स स्वीपचा फटको. प्रोटेक्शन कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक सिंगल. धावसंख्या 18 रन्सावर. या दोन संघांचा जर विचार केलो तर पुण्याचे खेळाडू या दोनही संघात पहिल्या दिवशी फ्रेंडशिप चेन्नमन, दुसऱ्या दिवशी ध्रुव पारसे गोवा, तिसऱ्या दिवशी HYS गोवा आणि आज चौथ्या दिवशी खैचो संघ पात्र होतो सेमीफायनल साठी. कारण साखळी फेरीचे सामने संपल्यानंतर लगेच सेमीफायनल आणि अंतिम सामन्याचा थरार तुमच्या समोर असतलो. मैदानावर दुसऱ्या षटकाचा खेळ. समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 18 रन्सावर. फायनल विजयी संघातील 15 खेळाडूंका श्री रविकांत खांडेकर कुडाळ यांच्याकडून कृपा सिंधू कॅलेंडर 2025 भेट देण्यात येतली. अंतिम सामन्यातल्या विजेत्या सगळ्या 15 खेळाडूंका रविकांत खांडेकर यांच्याकडून कृपा सिंधू कॅलेंडर सप्रेम भेट 2025 सालची रतिकांत खांडेकर यांच्याकडून या बक्षीस असा. 2 ओव्हरीत रन झाले 18. 9ची सरासरी. तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात. बॉलिंग मार्कवर महेश साखळकर. कालच्या दिवसात महेश भाईडकर बघितलात. मॅडी ह्या नावचो ह्यो महेश साखळकर मलिंगा हे टोपण नावान प्रसिद्ध असला. आपल्या गोलंदाजीच्या आगळ्या वेगळ्या शैलीसाठी महेश प्रसिद्ध. हे चेंडू भरकटलो ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांचो इशारो होईलो वाईडचो.
इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन तिसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. धावसंख्या स्थिरावलेली 21 रन्सावर. अंतिम सामन्यात पोहोचणारे दोनही संघ आणि या दोनही संघांसाठी मितांश गारमेंट करसून खास भेट असलेली जर्सी असलेली अंतिम सामन्यातल्या सगळ्या खेळाडूंका मितांश गारमेंट कडसून धन्यवाद. मितांश गारमेंट आज बक्षिसांची सुद्धा खैरात. प्रत्येक षटकारासाठी साखळी फेरीत 200 रुपये. किशोर पेडणेकर मसुरे कावा यांच्याकडसून अंतिम विजेत्या संघातल्या 15 खेळाडूंका रतिकांत खांडेकर यांच्याकडसून कृपा सिंधू कॅलेंडर आणि इतर अनेक बक्षिसं असत. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेन चेंडू हलक्या हातान केलेलो स्लाइस. एक सिंगल तर मिळालो आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या 22 रन्सावर. तिसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. स्विच करण्याचा प्रयत्न. महेश सारखो एक दर्जेदार गोलंदाज. महेशच्या 4 ते 5 पावलाच्या रनअपवर तुमका अंदाज येऊचो नाही. महेशच्या खांद्यात किती ताकद. प्रचंड ताकदवान खेळाडू, गुणवान खेळाडू, मलिंगा या टोपण नावान प्रसिद्ध. आणि त्यामुळे महेशला टायमिंग करणं, मोठे फटके खेळणं सुरुवातीच्या ओव्हरीमध्ये थोडासा कठीण. 5 षटकांचा सामनो आणि 5 षटकात हे चेंडू थोडेसे नवीनच्या नवीन राहतात. फर थोडी त्याची जाणार नाही आणि त्यामुळे मोठे फटके थोडेसे दुर्मिळ. तिसऱ्या ओव्हरीत धावसंख्या स्थिरावलेली. मिड ऑन क्लिअर करून चेंडू लॉंगांच्या दिशेन 1 रन्स फक्त मिळतलो आणि एकेरी धावेनिशी तिसऱ्या ओव्हरीचा खेळ समाप्त. तीन षटकांचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या 8 ची सरासरी राखत 24 रन्सावर. चौथ्या षटकाची सुरुवात आणि बॉलिंग मार्कवर वाळपईचो सूर्या. लाजरी क्रिकेट, लाजरी ग्रुप क्रिकेट तेवढंच प्रसिद्ध असा दशावतारावर प्रचंड प्रेम करणारे लाजरीचे सदस्य. आणि या लाजरीच्या मान्सून महोत्सवात गोयचे दशावतार कलाकार सुद्धा दिसले. वाळपईचे हरिश्चंद्र गावकर, सूर्यकांत राणे असे काही दर्जेदार खेळाडू. आणि ज्या गावातून वाळपईचे दामू जोशी हे ज्येष्ठ दशावतार कलाकार येतात त्याच वाळपई गावचो सूर्या गावकर. सूर्य जरी असताक गेलो आकाशातलो तरी मैदानावर वाळपईचो सूर्या. 3 ओव्हरीत रन झाले 24, 2 डझन, 8 ची सरासरी आणि मैदानावर जोडी सुमित पवार आणि राहुत सहित 8 ची सरासरी. 40-45 धावांचा आव्हान आम्ही उभ्या करतलो असो इरादो होतो रुपेश पावसकरचो. माफ करा, किशोर शेलटकरचो. संघाचो कॅप्टन होतो किशोर आणि किशोरचो इरादो मैदानावर कितपत साध्य होता. पण तरी सुद्धा किती धावसंख्या जरी या पहिल्या इनिंग मध्ये झाली तरी हो सामनो रंगतदार नक्की होतलो. लाजरी चषक 2024 कुडाच्या या स्पर्धेचा वैशिष्ट्य कमी धावसंख्येचे सामने सुद्धा शेवटच्या ओव्हरीच्या शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचले. वाळपईचो सूर्या गावकर पहिलो चेंडू घेऊन अंपायरच्या डाव्या हाताकडून किशोर भगत सर, मंगेश धुरी सर 2 पंच. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत उत्तम मोठे सर आणि सलामीसाठी इलेली ही जोडी मैदानावर. पुण्याचे 2 खेळाडू स्ट्रायकर एंडवर राहुत. प्रयत्न सफल होऊन खेळण्याचो. सूर्या सुद्धा एक दर्जेदार गोलंदाज. टप्पो खै ठेवायचो, बॅटरला कसा बांधून ठेवायचा, मोठ्या फटक्यापासून कसा रोखायचा, धावसंख्या सीमित कशी ठेवायची ह्याचा पुरेपूर अनुभव या सूर्याकडे असा. लेफ्ट हँड राऊंड विकेट. मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूचा प्रवास डोंगरीच्या दिशेन. लाजरी चौकार. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एक मोठं स्कोरिंग शॉट रिप्ले मध्ये. राऊंड विकेट, लेफ्ट हँड, सूर्या गावकर. ऍक्शन, रिलीज, पिचिंग आणि त्यानंतर उचललेलो चेंडू अपिश स्ट्रेट ड्राईव्ह बॉलरच्या कपडावरसून लॉंग ऑफ क्लिअर करत सीमारेषेच्या पैलाडी. लाजरी चौकार. 28 ही धावसंख्या. VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सीचे मालक रुपेश पावसकर मान्यवर कक्षात उपस्थित असत. अरबी समुद्राच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर त्यांचा हॉटेल असा. कधीतरी जरूर भेट द्या. अगदी सगळ्या अत्याधुनिक सुविधा VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सी तुमच्यासाठी आमच्या सुंदर सिंधुदुर्गच्या
किनारपट्टीवर या दरम्यान आडवी बॅट मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पहिल्या विकेटचा पतन. पहिली विकेट लाजरी विकेट. सूर्या गावकरने ही विकेट मिळवून दिली. टप्पो खूपच बाहेर होतो. सुशांत राहुतचो इरादो होतो मोठो षटकार वसूल करण्याचो. फिल्डर चेंडूच्या खाली ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट. लाजरी विकेट. बंटी बद्रिके. संपूर्ण जगभरात ज्या खेळाडूचे फॅन फॉलोअर्स असत असो बंटी स्क्रीनवर 28 धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात. चौथ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. नवीन फलंदाज दिग्विजय. एक चौकार खूप सुंदर वसूल केलेलो. राहुतने पण परत मोठं फटक्याचो इरादो. थोडस अंगलट. या टायमाक इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली इल्या पावली. दिग्विजय माघारी परतलेलो. ह्यो दुसरो विकेट. दुसरी सफलता सूर्या गावकरच्या खाती. लाजरी चषक कुडा 2024 चा विचार केलो तर एक विकेट हॅट्रिक लाजरी विकेट हॅट्रिक गौरव घुंगरट यांच्या नावे. आणि सूर्या तुझ्याकडे संधी असली ही दुसरी विकेट हॅट्रिक तुझ्या नावे करण्याची. मैदानावर हौशी क्रिकेटचे अध्यक्ष अनिल हळदिवे सर उपस्थित असत. अनिल हळदिवे सर आणि त्यांचे सगळे सहकारी तुमचं आम्ही मनपूर्वक लाजरी स्वागत करतो. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित लाजरी चषक कुडा 2024 च्या निमित्तान कुडाच्या भूमीवर होणारी पहिली 1 लाख रुपयांची डे नाईट क्रिकेटची स्पर्धा अभिमानास्पद स्पर्धा. VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सीचे मालक रुपेश पावसकर यांच्याकडून आमच्या सुंदर आयोजनासाठी 5000 रुपयांचा पारितोषिक देणगी स्वरूपात. धन्यवाद रुपेशजी, तुमचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे अनिल कुलकर्णी हे सुद्धा आमच्या आयोजनाशी जोडले गेले. आमच्या आयोजनासाठी त्यांच्याकडून 5000 रुपयांचा पारितोषिक. धन्यवाद अनिल कुलकर्णी सर. त्याचप्रमाणे आमचे मित्र रोहन देसाई सर यांच्याकडून सुद्धा आमच्या आयोजनासाठी 5000 रुपयांची देणगी प्राप्त झालेली. त्याचप्रमाणे आगलावे साहेबांकडून 1000 रुपयांची देणगी. या सगळ्या दात्यांचे मनपूर्वक आभार असत. चौथ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. हे सुंदर लाजरी चौकार. लाजरी चौकारांची धावसंख्या 32 रन्सावर. मान्यवर कक्षामध्ये वेंगुर्ल्यापासून यश किनवेकर उपस्थित असत. यश, तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. चौथ्या ओव्हरीची ही पुढची डिलिव्हरी. लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू टप्पो पडल्यानंतर जोपर्यंत किपिंग होता 1 रन वाईडच्या रूपात. ज्या सूर्यान योग्य दिशा टप्प्यावर गोलंदाजीची सुरुवात केली तो सूर्या थोडंसं इसकाटलो. या ओव्हरीत 2 चौकार लाजरी चौकार. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने दिमाखदार वाटचाल करणारो VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सीचा संघ. स्वीपचा फटको शॉर्ट स्क्वेअर लेग थोडंसं बॅकवर्डच्या दिशेने संधी धावचित करण्याची आणि फलंदाज धावबाद. रवीचो ह्यो फटको कॉलिंग नव्हता. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने सुशांत तयारीत नव्हतो. एका बाजून सेट असणारो सुशांत स्ट्राईक घेणं खूप गरजेचा होता. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. फंबल थोडंसं झालो होतो. जर प्रयत्न केलो असतो सुशांतने तर कदाचित अगदी सुरक्षित पोचलो असतो. 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या षटकातलो शेवटचो चेंडू बाकी. ट्रिपल नेल्सन फिगर स्कोरबोर्डवर. जी धावसंख्या डिकी बर्ड सरांनी प्रसिद्ध केली आणि जी धावसंख्या युनिव्हर्सल बॉसच्या पाठीवर दिसता 333 ट्रिपल 3. 33 धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. मालवणीत सांगायचा तर तिरियेचो डबल गेम. चौथ्या ओव्हरीचा खेळ सरलो 33 रन्सार आणि पॅव्हलिन एंडकडून परत एकदा बॉलिंग मार्कवर संघाचो नायक सेनापती आणि कर्णधार मलिंगा महेश साखळकर. आमचं डगआउट सुद्धा तुमका कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसतलो. माझ्या समवेत आमचे स्कोरर निळकंठ वंजारे, सचिन कांबळी आणि सोबत रोहन देसाई, राजेश माणेश्वर. सगळ्यांचं दर्शन सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या या कॅमेऱ्यावर तुमच्यासाठी. जाऊया मैदानावर. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 6 बॉल उरले. राज ढेरे ह्यो नवीन फलंदाज. अजून एक पुण्याचो दर्जेदार खेळाडू. शेवटचे 6 बॉल समोर गोमंतक भूमीचो मलिंगा. परत एकदा मलिंगाचो वाईड.
पहिल्या ओव्हरीत सुद्धा मलिंगान वाईट दिलेलो. हे एक एक रन खूप महत्वाचं असतो. ह्या एकेका रन्सासाठी तुमका स्ट्रगल करूचा लागतला, कारण धावांचो पाठलाग वाटता तितको सोपं नसतलो. रन झाले 34 बॉल उरले. आडवी बॅट लॉंग ऑन, लॉंग ऑन, लॉंग ऑनच्या कपडावरसून टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट चंद्रार. लाजरी षटकार. आणि या षटकारासाठी मसुरे गावाचे सुपुत्र किशोर पेडणेकर साहेबांकडून 200 रुपयांचा बक्षीस. संपूर्ण स्पर्धेतलो 36वा लाजरी षटकार. फटको खूपच सुंदर. मैदानाच्या बाहेर एक हाती झेल. परत एक लॉंग ऑनच्या दिशेने फटको. श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी साहेबांकडून प्रेक्षकासाठी 200 रुपयांचा बक्षीस. असा मैदानाच्या बाहेर झेल घेणारो प्रेक्षक सामना संपल्यानंतर लगेच आपला बक्षीस घेऊन जाऊचा. षटकारानंतर सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. किशोर शेलटकरने जा सांगितलेला त्या मैदानावर त्याच्या खेळाडूंनी करून दाखवला. जेव्हा 40-45 किशोर म्हणा होतो तेव्हा आमका सुद्धा थोडा आश्चर्य वाटला, कारण पहिले 3 दिवसात 40 पार अगदी निवडक संघ होते. पण ध्रुव पारसे संघान 59 2 वेळा केले. या स्पर्धेत उच्चांक होतो धावसंख्येचा. सांघिक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मलिंगासमोर रिव्हर्स स्वीप करणं तेवढा सोप्या नव्हता. तटक्या पेचून जाणारो चेंडू, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. चौथ्या विकेटचा पतन. धावसंख्या 40 रनसार. मलिंगा जेमतेम 3 ते 4 पावलांचा रनअप. मलिंगा स्टाईल आणि प्लेड ऑन. बॅटला लागून चेंडू यष्ट्यांच्या दिशेने. हे चौथं विकेट. चौथी सफलता. धावसंख्या स्थिरावलेली 42 रनसार. 3 बॉल शेवटचे उरले. बाद झालेलो रवी तंबूच्या दिशेने परतताना तुमका दिसतलो स्क्रीनवर. आणि रवीची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज. मैदानाच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकासाठी श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी साहेबांकडून 200 रुपयांचा बक्षीस. असा प्रत्येक लाजरी षटकारासाठी किशोर पेडणेकर साहेबांकडून 200 रुपयांचा बक्षीस. असा धावसंख्या 42 रनसावर 5व्या ओव्हरीचे 3 बॉल सरले. कव्हरच्या दिशेने अजून एक सिंगल. एकेरी धावेनिशी धावसंख्या 43 रनसावर. नवीन फलंदाज सुमित. महेशचा कौतुकाचा. या चेंडूवर खूपच गती कमी होती. एक वेळ वाटला चेंडू फुलटॉस येता. बॅटरला सुद्धा राजला वाटलं फुलटॉस गावतलो, पण चेंडू खूपच मागे राहिलो. अगदी हळूवार चेंडू विकेट किपरच्या दिशेने गुदगुले करीत डॉटच्या रूपात. आणि त्या स्लोअर वन नंतर ह्यो फास्टर वन मिड विकेटच्या दिशेने. 2 फिल्डर चेंडूच्या मागे. मिड विकेट येता स्क्वेअर लेगच्या आधी. फील्ड करता, थ्रो करता सायकर एंडच्या दिशेने फलंदाज. धावची 2 तंबूच्या दिशेने. 5व्या विकेटचा पतन. या चेंडूवरचा ह्यो सिंगल, ह्यो एकेरी रन्स. क्षेत्ररक्षण बघा स्क्रीनवर तुमका दिसतला. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट असे 2 खेळाडू होते या चेंडूच्या प्रयत्नात. मिड विकेट येता, फील्ड करता, विकेट किपरच्या दिशेने थ्रो करता. पहिल्या प्रयत्नात घेतलेलो चेंडू आणि उद्ध्वस्त केलेले बेल्स. 5व्या विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 44 रनसावर. इनिंगची सांगता झाली 44 या रनसावर. उशिरा येलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी लाजरी ग्रुप कुडाळ आयोजित लाजरी चषक 2024 स्पर्धेत आजची ही 4थी सायंकाळ अंतिम दिवस या स्पर्धेचो. पहिल्या सामन्यात तनुज स्पोर्ट भटवाडी संघान जिंकलेलो सामनो. मॅन ऑफ द मॅच पप्पू तोडकर. दुसऱ्या सामन्यात धाडसकळ गोवा संघ महेश भाईडकरच्या नेतृत्वाखाली जिंकलेलो. टॉस घेतलेली फिल्डिंग VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सी संघाची पहिली फलंदाजी करताना या संघान एकूण धावा जमवले 44. पंचेचाळीस धावांचं लक्ष बघूया कशा प्रकारे पार होता. तोपर्यंत जाऊया मान्यवर कक्षाच्या दिशेने समालोचन कक्षात बदल ऐकूया. आवाज निखिल भरतू. व्यासपीठावर उपस्थित असणारे हौशी क्रिकेटचे पदाधिकारी अनिल हळदिवे सर,
यांचं स्वागत होत आहे। मी विनंती करतो लाजरी अध्यक्ष लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक राजू पाटणकर आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं। सन्माननीय अनिलजी हळदिवे। अनिलजी हळदिवे यांचं स्वागत होत आहे। लाजरी स्वागत व्यासपीठावर वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे अनिलजी हळदिवे सोबत सुनीलजी धुरी, यश किंदेकर या सर्वांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय। लाजरी स्वागत लाजरी अध्यक्ष लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक राजू पाटणकर यांच्या शुभ हस्ते। निशिकांत तोरसकर आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करताय। पुन्हा एकदा राजू आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण निशिकांत तोरसकर यांचंही स्वागत करावं। निशिकांत आपलं मनपूर्वक स्वागत। यानंतर राजू आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते यश किंदेकर यांचंही स्वागत करावं। निशिकांत तोरसकर उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांची ख्याती आहे। त्याचप्रमाणे उत्कृष्ट स्कोरर आंबा व्यावसायिक यश किंदेकर यांचंही स्वागत राजू पाटणकर यांच्या शुभ हस्ते। लाजरी स्वागत। व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांचं स्वागत होत आहे। मी विनंती करतो स्वरूप सावंत आपल्या शुभ हस्ते आपण श्रीरामजी शिरसाट यांचं लाजरी स्वागत संपन्न करा। स्वरूप सावंत यांच्या शुभ हस्ते श्रीराम शिरसाट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांचं स्वागत होत आहे। सामाजिक कार्यकर्ते उत्कृष्ट जुने जाणते क्रिकेटपटू अभयजी शिरसाट यांचं स्वागत होत आहे। राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष मुलाचं सहकार्य अमू आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। लाजरी सदस्य डॉक्टर विवेक वजराटकर आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत संपन्न करावं। लाजरीच्या वतीने आम्ही सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। लाजरी फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नाहीये। आमचा ग्रुप दशावतारामध्ये सुद्धा असतो। आमचा ग्रुप कॅरमच्या स्पर्धांसाठी असतो आणि आम्ही अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा आहोत। कुडाच्या मैदानावर नितीन कांबळी यांच्या स्मरणार्थ 50,000 रुपयांची डे नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, एक देखणी स्पर्धा, त्याचबरोबर लाजरी क्रिकेटच्या माध्यमातून मान्सून महोत्सव, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनच्या माध्यमातून एक राज्यस्तरीय कॅरमची स्पर्धा अनंत मुक्ताई हॉलमध्ये, अशा अनेक यशस्वी कार्यक्रमानंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय कुडामध्ये पहिल्यांदाच 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक असणारी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा भव्य लाजरी प्रीमियर लीग 2024। आमचा लाजरी सदस्य नितीन कांबळी यांचे वडील प्रकाशी कांबळी येथे उपस्थित आहेत। प्रकाशी यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय। ज्येष्ठ लाजरी सदस्य नितीनजी हिरलेकर आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं प्रकाशी कांबळी। आज नितीन जरी स्पर्धेत आमच्याबरोबर उपस्थित नसला तरी जिथे असेल तिथून नितीनचा लक्ष आणि आशीर्वाद आमच्या लाजरीवर असेल हा आमचा सर्वांचा विश्वास। विवेक वजराटकर डॉक्टर यांचे वडील प्रभाकर वजराटकर हे सुद्धा उपस्थित आहेत। प्रभाकर वजराटकर यांचं स्वागत होत आहे। लाजरी स्वागत अभि पावसकर यांच्या शुभ हस्ते। मैदानावर दुसऱ्या इनिंगचा खेळ ऐकूया आवाज निखिल भरतू। धन्यवाद बादल सर। लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य लाजरी प्रीमियर लीग डे नाईट क्रिकेट स्पर्धा थरार आपण अनुभवताय पाहताय। या स्पर्धा मैदानावरती आजचा चौथा आणि अंतिम दिवस आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। धाडसाखेळ गोवा विरुद्ध VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सी। सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। काउ कॉर्नर क्षेत्रात 1 बाउन्स उल्लंघन करतोय चेंडू सीमारेषेचं। पहिल्या चेंडूवर देखील सुरेख फटका, सुरेख टायमिंग देखील पाहायला मिळते। फलंदाज बॅट मधून निघतोय। चौकार मैदानावरती 4 धावेनिशी आगास केला जातोय। 45 धावांचा पाठलाग करताना नाणेफेक जिंकत या सामन्यात VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सी संघाने निश्चितच त्या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी केली होती
आणि नाणेफेक जिंकत प्रथमतः निश्चितच धाडसक गोवा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सी संघाला. प्रथमतः फलंदाजी करताना 44 धावा धावफलकावरती पाठलाग करायचा. या दुसऱ्या इनिंग मध्ये 45 धावांचा पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुंदर त्या ठिकाणी फटका खेळला जातोय. बॅटची कट घेऊन शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रात चेंडूचा प्रवास त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो बॉलचा देखील इशारा, म्हणजे पुढच्या चेंडूवर असेल फ्री हिट. अजून 2 धावा धावफलकावरती गणल्या जातील आणि 2 धावेनिशी देखील सांघिक धावफलक. 6 धावा या धावफलकावर. 29 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. फ्री हिटचा चेंडू असेल निश्चितच बघावं लागेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रथमेश पवार, तर नॉन स्ट्राईक एंड वरती विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. बघावं लागेल सलामी जोडी ही मैदानावरती. फ्री हिटचा चेंडू असेल. यावेळेस देखील प्रथमेश बॅट मधून त्या ठिकाणी पाहायला मिळतो. निश्चितच पुन्हा एकदा वन बाउन्स गॅदर करण्याचा प्रयत्न फसतोय क्षेत्ररक्षकाचा आणि पुन्हा एकदा चेंडू वन बाउन्स उल्लंघन करतोय सीमारेषेचा. दुसरा चौकार या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे प्रथमेश बॅट मधून पहिला, तर विशालच्या बॅट मधून एक चौकार, म्हणजे या इनिंग मधील दुसरा चौकार आणि सांघिक धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा या धावफलकावरती. उपस्थित सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक देखील आमच्या सोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रथमेश आणि विशाल ही जोडी मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळते. आता मात्र 28 चेंडूंचा खेळ बाकी आणि 35 धावांची आवश्यकता. सांघिक धावफलक पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होताच 10 धावा या धावफलकावरती. फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उठवला जातोय प्रथमेश याच्या माध्यमातून. यावेळेस देखील पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल त्या ठिकाणी सुटतोय. एक साधा सोपा झेल जमिनीला दान केला जातोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकता. सुंदर फटका होता, मात्र त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. जीवदान मिळतोय प्रथमेश पवार या घणाघाती फलंदाजाला आणि निश्चितच मिळालेल्या जीवदानाचा कितपतरित्या फायदा उठवला जातो हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. मागचा चेंडू निर्धाव आमच्या स्कोरिंग बुक मध्ये गणला जातोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त मैदानावरती पहिल्या षटकातील. यावेळेस देखील पॉइंटच्या डोक्यावरून तेला जातोय फटका. डीप पॉइंटच्या दिशेने उल्लंघन करतोय चेंडू. सीमारेषेचा तब्बल या चेंडूवरती 4 धावा. तिसरा चौकार या षटकातील पाहायला मिळतोय. जो मागच्या चेंडूवर झेल सुटला आणि त्यानंतर पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळला. चौकार गेला. तो कुठेतरी जखमेवर मीठ टाकणारा फटका प्रथमेश पवारच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतात. निश्चितच थोड्याशा महागड्या दिशेने वाटचाल, षटकाच्या दिशेने वाटचाल महागड्या आपल्याला पाहायला मिळते. रवी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवर. प्रथमेश पवार स्ट्राईक एंडच्या दिशेने 2 चौकार त्याच्या बॅट मधून देखील आपण पाहिले. बघावं लागेल काय घडेल येणाऱ्या काळात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. लाजरी पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. बघावं लागेल पुन्हा एकदा गोलंदाज रवी सज्ज गोलंदाजी मार्गवर. यावेळेस देखील सुंदर फटका. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. पाठलाग करताय क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू फरार. हा येतोय लाजरी चौकार आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा या धावफलकावरती. प्रथमेश बॅट मधून देखील निश्चितच तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतो या षटकातील आणि सांघिक धावफलक. 5 चेंडूचा खेळ समाप्त होताच 18 धावा या धावफलकावरती. लाजरी पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरुवात तर चांगल्या प्रकारची ही पाहायला मिळते. धावांचा पाठलाग करताना 45 धावांचा पाठलाग करताना ती म्हणजे धाडसक गोवा संघाची. निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती थोडासा दबाव. 18 धावा या खर्च केल्या जात आहेत. पहिलं षटक थोडस महागडं ठरतंय. कुठेतरी अंतिम चेंडू असेल या पहिल्या लाजरी पॉवर प्लेच्या षटकातील. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुंदर फटका. टॅप आणि गॅपचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो गॅप मध्ये आणि पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू फरार. पुन्हा एकदा लाजरी चौकार. सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. तब्बल 4था चौकार प्रथमेश बॅट मधून त्या ठिकाणी निघतोय. सुरेख फलंदाजी. 5 चेंडूंचा सामना करत 16 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत प्रथमेशच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. 24 चेंडूचा खेळ बाकी आणि 23 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकात 22 धावा या खर्च केल्या जात आहेत गोलंदाज रवीच्या माध्यमातून. मात्र येणाऱ्या
काळात कशा प्रकारे गोलंदाजी होते हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. प्रथमेश पवार 4 चौकार आणि त्यानंतर दुसरा फलंदाज विशाल याच्या माध्यमातून 1 चौकार, म्हणजे मागच्या षटकात निघतायत 5 त्या ठिकाणी चौकार. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. सुरुवात तर चांगल्या प्रकारची लाजरी पॉवर प्लेच्या षटकातील. निश्चितच बघावं लागेल येणारं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या विरुद्ध बाजूने गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्गवरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या विरुद्ध बाजूने गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. निश्चितच बघावं लागेल कशा प्रकारे खेळ केला जाईल. दुसरं षटक हे कशा प्रकारे हाताळलं जाईल. गोलंदाजी मार्गवरती सज्ज गोलंदाज. पहिलं षटक या गोलंदाजच्या माध्यमातून फाईन लेगच्या दिशेने फटका घेण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फटका घेण्याचा प्रयत्न. विशाल याला त्या ठिकाणी कुठेतरी महागात पडताना पाहायला मिळतोय. आल्या निश्चितच रुद्र त्या ठिकाणी गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवर विशाल याला त्या ठिकाणी बाद करतोय. रुद्र याचा उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रुद्र एक छोटा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक देखील स्थिरावतो. एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा या धावफलकावरती. फाईन लेगच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी महागात पडताना पाहायला मिळतोय. एक छोटा खेळाडू रुद्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. किशोर शेलटकर आपल्याला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाठवा. गोलंदाजी मार्गवरती सुमित पवार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चितच आता मात्र 23 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 23 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर सज्ज बंटी बद्रिके पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आउट स्टेशन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. लिव्हरसीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा हवासा कुठेतरी संपर्क नव्हता मैदानावरती. 1 बाउन्स गॅदर केला जातोय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होते गणना. 22 चेंडूचा खेळ बाकी. 23 धावेची आवश्यकता. पहिल्या षटकात निश्चितच 22 धावा निघाल्यात. मात्र दुसऱ्या षटकात पहिले 2 चेंडू अतिशय सुरेख टप्प्याचे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील बट्टीच्या बॅट मधून त्या ठिकाणी फटका पाहायला मिळतो. धाबाद करण्याची संधी असेल बघावं लागेल. मात्र थोडीशी वाईडिश फेकी मैदानावरती पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा एकेरी धाव चिकी सिंगल मैदानावरती पाहायला मिळतोय आणि एकेरी धावण्याची देखील सांघिक धावफलक परावर्तित आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजे सांघिक धावफलक पोहोचतोय मैदानावरती. 23 धावा या धावफलकावरती. पहिले 3 चेंडूचा खेळ समाप्त. पहिले 2 चेंडू अतिशय सुरेख टप्प्याचे आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत वैयक्तिक धावसंख्येचं खातं खोललं जाते. ते म्हणजे बंटी बद्रिके याच्या खेळाडूच्या माध्यमातून या फलंदाजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक एंडवरती प्रथमेश पवार. यावेळेस देखील झेल घेण्याचा प्रयत्न होतो. थोडासा कुठेतरी मागे राहतोय क्षेत्ररक्षक. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितच पुन्हा एकदा एकेरी धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित. 24 धावा या धावफलकावरती. या षटकात निश्चितच पहिल्या 4 चेंडूवर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. मात्र येणारे 2 चेंडू हे कशा प्रकारे असतील हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. बघावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजच्या मार्कवर. यावेळेस देखील ऑफस्टंपच्या बाहेर शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. ही निर्धाव चेंडूची होते गणना. अजून एक म्हणजे 5वा चेंडू या षटकातील आमच्या स्कोरिंग बुक मध्ये हा निर्धाव गणला जातोय. अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी या दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत फक्त 2 धावा या खर्च केल्या जातात 5 चेंडूवर. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि बाकीचं काम पुन्हा एकदा पूर्ण करतोय यष्टीरक्षक. थोडासा गतीमध्ये परिवर्तन करणारा चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज सुमितच्या माध्यमातून आणि पहिल्या वेळेला षटकाचा खेळ दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त होतात. सांघिक धावफलक 12च्या धावगतीने सांघिक धावफलक पाहायला मिळतोय. 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी. 21 धावांची असेल आवश्यकता. बघावं लागेल येणारे षटक हे कशा प्रकारे हाताळलं जाईल.
18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. निश्चितच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने एंड कडून त्या ठिकाणी गोलंदाज सज्ज होईल तिसरं षटक हाताळण्यासाठी. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होईल नवीन गोलंदाज. 24 धावा धावफलकावरती, एका गड्याच्या मोबदल्यात 21 धावेची आवश्यकता. स्ट्राइक एंड वरती प्रथमेश पवार, समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑनच्या दिशेने फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक जोराने येतोय चेंडूवरती, तोवर मात्र एकेरी धाव पूर्ण आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक पाहायला मिळतोय. 25 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 17 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र आवश्यकता असेल ती 20 धावांची. बघावं लागेल येणाऱ्या काळात कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. तिसरं षटक हाताळण्यासाठी गौरव हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. आता मात्र स्ट्राइक एंड वरती बंटी बद्रिके त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रथमेश बॅट मधून निश्चितच पहिल्या षटकात घणाघाती फलंदाजी, घणाघाती फटके देखील पाहिले. यावेळेस देखील यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर कुठेतरी पाहायला मिळतोय गोलंदाज गौरवच्या माध्यमातून आणि सांघिक धावफलक एकेरी धावेनिशी देखील वधारी घेतोय. तब्बल पोहोचतोय 26 धावा या धावफलकावरती. 16 चेंडूंचा खेळ बाकी, 19 धावांची आवश्यकता. एकेरी दुहेरी धावेवर आता मात्र भर दिला जातोय. निश्चितच 16 चेंडू आणि 19 धावा. प्रथमेश पवार स्ट्राइक एंडच्या दिशेने 7 चेंडूंचा सामना करत 18 धावा आतापर्यंत बनवल्या जात आहेत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर आजच्या दिशेने वळणारा चेंडू, फलंदाज त्या ठिकाणी बीट पाहायला मिळतोय आणि निश्चितच पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होते गणना आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा होतोय समाप्त मैदानावरती आणि सांघिक धावफलक जैसे ते म्हणजे 26 धावा या धावफलकावर. 15 चेंडू 19 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि निश्चितच त्या ठिकाणी यष्ट्या उद्धवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून अतिशय सुरेख टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज गौरवच्या माध्यमातून सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची गणना आपल्याला पाहायला मिळते. 14 चेंडू 19 धावेची आवश्यकता. बघावं लागेल काय घडेल या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतो. अतिशय सुरेख टप्प्याची प्रथमेश पवारला देखील या चेंडूवरती बीट होताना पाहिलं आणि निश्चितच येणारा चेंडू कसा असेल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा गौरव गोलंदाजी मार्गवर. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतो. धावबाद करण्याची संधी. निश्चितच पंचांकडे बघावं लागेल. पंचांचा इशारा लेग बायचा येतोय त्या ठिकाणी. प्रथमेश पवार धावबाद करण्याची संधी देखील उद्भवली होती. थोडीशी फेकी वाईडिश पाहायला मिळते मैदानावरती आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून देखील धावबाद करण्याची संधी होती. मात्र प्रथमेश पवार आपल्या पॉपिंग रिस्क मध्ये नॉन स्ट्राइक यांच्या सुखरूप पाहायला मिळतोय. तब्बल समाप्त या षटकातील 5 चेंडूंचा खेळ आणि सांघिक धावफलक एकेरी धावेनिशी वधारी घेतोय. 27 धावा या धावफलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी. अतिशय बहारदार गोलंदाजी. 3 धावा या खर्च केल्या जात आहेत. लेग बायच्या स्वरूपात मागच्या चेंडूवर एकेरी धाव त्या ठिकाणी निघते मैदानावरती. या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या जात आहेत. बघावं लागेल बंटी बद्रिके स्ट्राइक एंडच्या दिशेने 5 चेंडूंचा सामना करत 2 धावा आतापर्यंत बनवल्या जात आहेत बंटी याच्या माध्यमातून. 13 चेंडू 18 धावेची आवश्यकता. प्रेक्षकांचा देखील चांगल्या प्रकारचा प्रतिसाद. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि 4थ्या ग्रुपातील सामना पाहायला मिळतोय तो म्हणजे धाडसाकर गोवा विरुद्ध VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सी. हे 2 संघ या दुसऱ्या सामन्यादरम्यान एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळत आहे. 27 धावा या धावफलकावरती. तिसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज गौरव. यावेळेस देखील पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रात थोडासा यष्टीरक्षक फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघावं लागेल. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. यष्ट्यांवरून चेंडू जातोय. यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे फंबल. मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकेरी धाव तोवर मात्र पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक 28 धावा या धावफलकावरती. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 17 धावेची आवश्यकता असेल. बघावं लागेल कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. घणाघाती फलंदाज, सेट फलंदाज प्रथमेश पवार स्ट्राइक एंडच्या दिशेने निश्चितच पाहायला मिळेल तर नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने बंटी बद्रिके. जोडी मैदानावरती दोन्ही फलंदाजामध्ये निश्चितच
तेवढेच मोठे फटके खेळण्याची क्षमता देखील आहे. हे व्यावसायिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती. बघावं लागेल कशा प्रकारे हाताळलं जाईल हे माफ करा 4थं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल, कोणते गोलंदाजीच्या माध्यमातून हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. प्रत्येक षटकारासाठी मसुरे कावाचे सुपुत्र किशोर पेडणेकर यांच्याकडून 200 रुपये आणि SP आवेराचे आनंद नागोळकर यांच्याकडून 100 रुपये. प्रेक्षकांसाठी पारदर्शक झेल घेणाऱ्या प्रेक्षकासाठी, मैदानाच्या बाहेरून झेल घेणाऱ्या प्रेक्षकासाठी 200 रुपये श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी यांच्याकडून. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक आदरणीय मोहनजी मेस्त्री उत्कृष्ट मृदंगमणी यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. मोहनजी मेस्त्री सर, आपलं मनपूर्वक स्वागत. वर्धेगावचे सुपुत्र उत्कृष्ट मूर्तिकार आदरणीय राजा वळंजू सर हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. मोहनजी मेस्त्री सर, आदरणीय मूर्तिकार वळंजू सर, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू 17 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या विरुद्ध बाजूने गोलंदाज सुमित सज्ज, लॉंग ऑनच्या दिशेने फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक वन बाउन्स गॅदर करतोय चेंडू. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका त्या ठिकाणी दूर केली जाते. नॉन स्ट्राइकिंगच्या दिशेने वन बाउन्स थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि सांघिक धाव फलक एकेरी धावेनिशी देखील परावर्तित पाहायला मिळतो. 29 धावा या धाव फलकावरती. मागच्या 2 षटकात मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. सुमित, त्यानंतर गौरव आणि पुन्हा एकदा त्यानंतर हे 4थं षटक हाताळण्यासाठी सुमित हा सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बघावं लागेल या षटकात कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. सेट बॅटर प्रथमेश पवार स्ट्राइक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय, ज्याने पहिल्याच ओव्हर मध्ये 4 चौकार खेचले होते. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू, फटका बसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा जीवदान दिलं जात आहे. एक साधा सोपा झेल त्या ठिकाणी निश्चितच जमिनीला दान केला जातोय. अजून 2 धावा, निश्चितच 2 धावेनिशी सांघिक धाव फलक परावर्तित. 31 धावा या धाव फलकावरती. पहिल्या षटकात देखील निश्चितच त्या ठिकाणी जीवदान मिळालं होतं आणि त्यानंतर 2 चौकार मिळाले होते प्रथमेशच्या पॉइंट मधून आणि त्यानंतर बघितलं गेलं पुन्हा एकदा जीवदान मिळतं प्रथमेश फलंदाजाला. बघावं लागेल 10 चेंडूंचा खेळ बाकी, 14 धावेची आवश्यकता असेल. आता मात्र सांघिक धाव फलकाचा जर विचार केला तर 31 धावा ही एका गड्याच्या मोबदल्यात. 4थं षटक आहे प्रगतीपथावर. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती, स्ट्राइक एंड वरती जीवदान मिळालेला फलंदाज प्रथमेश पवार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघावं लागेल काय घडेल येणाऱ्या चेंडूवर. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. नेत्रदीपक फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, डीप पॉइंट क्षेत्र चेंडूचा प्रवास. पुन्हा एकदा 2 धावा त्या ठिकाणी धाव फलकावरती पाहायला मिळतील आणि सांघिक धाव फलक 2 धावेनिशी वधारी घेतोय. तब्बल पोहोचतोय 33 धावा या धाव फलकावरती. 4थ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख टप्प्याची गोलंदाजी. मात्र एकेरी दुहेरी धावेवर जास्तीत जास्त भर दिला जातोय. मिळालेलं जीवदान आणि जीवदानाचा फायदा कितपतरित्या उठवला जातोय हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण. पुन्हा एकदा सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मैदानावरती. फलंदाज बीट झाला होता. 7 यष्टीरक्षक देखील फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक गॅदर करतोय चेंडू अडवला जातोय. मात्र लेग बायच्या स्वरूपात त्या ठिकाणी एकेरी धाव ही निघते मैदानावरती आणि एकेरी धावेनिशी सांघिक धाव फलक परावर्तित आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा या धाव फलकावरती. 8 चेंडूचा खेळ बाकी. 11 धावेची असेल आवश्यकता. बंटी बद्रिके असेल स्ट्राइक एंड वरती तर गोलंदाजी मार्गवरती सुमित त्या ठिकाणी सज्ज. यावेळेस देखील फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. धावबाद करण्याची संधी. पुन्हा एकदा वाईडिश पैकी खराबपैकी सुस्तावलेली फेकी मैदानावरती पाहायला मिळते. अजून एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट आणि सांघिक धाव फलक देखील एकेरी धावेनिशी वधारी घेतोय. तब्बल पोहोचतोय सांघिक धाव फलक 35 धावा या धाव फलकावरती. 7 चेंडू 10 धावेची आवश्यकता. बघावं लागेल अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी. प्रथमेश स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. बघावं लागेल अंतिम चेंडू काय घडेल अंतिम चेंडू वरती या षटकातील. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. पुल का सक्सेसफुल होईल मात्र फटका बसलाय. अजून एक जीवदान मिळतंय प्रथमेश पवार सारख्या फलंदाजाला आणि पुन्हा एकदा निश्चितच
खराब फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि सांघिक धाव फलक 2 धावेनिशी वधारी घेतोय आणि सांघिक धाव फलक पोहोचतोय 37 धावा या धाव फलकावरती. मामा घावणकर यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळत आहे आणि निश्चितच आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावेची असेल आवश्यकता. बघावं लागेल काय घडेल. 2-3 झेल त्या ठिकाणी मिळतात म्हणजे 3 जीवदान त्या ठिकाणी मिळत आहेत मैदानावरती. प्रथमेश पवार या फलंदाजाला मैदानावर आगमन होतंय युवा उद्योजक राकेश मार्दळकर, प्रथमेश तेरसे, सचिन दळवी या आमच्या तिन्ही मान्यवरांचं आम्ही लाजरी स्वागत करतोय. युवा उद्योजक राकेश मार्दळकर, प्रथमेश तेरसे आणि सचिन दळवी आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतरचा सामना होईल टीचर 11 कुडाळ विरुद्ध धाडसकळ गोवा. धाडसकळ गोवा संघाचे कर्णधार महेश कोनाडकर. हा सामना संपल्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहावं. टीचर 11 कुडाळ कॅप्टन राजकुमार घावणळकर आपल्याला विनंती आहे सर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबावं. पुढच्या सामन्याची नाणेफेक होईल टीचर 11 कुडाळ वर्सेस धाडसकळ गोवा या सामन्यानंतर लगेच. सहा चेंडू 8 धावेची आवश्यकता. बहारदार खेळ मैदानावरती पाहायला मिळत आहे. आता मात्र बघावं लागेल स्ट्राइक एंड वरती फलंदाज असेल बंटी बद्रिकेत. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सज्ज आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून महत्वपूर्ण षटक आणण्यासाठी जे 6 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता असताना नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. राहुल हा गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. बघावं लागेल याच खेळाडूने मागच्या चेंडूवर त्या ठिकाणी झेल सोडला होता. तो झेल कितपत महागात ठरतोय हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. 6 चेंडू 8 धावेची आवश्यकता. आता मात्र बघावं लागेल मागच्या 3 षटकात त्या ठिकाणी जखडून ठेवणारी गोलंदाजी, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी, मात्र या षटकात कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते राहुल राऊत याच्या बॅट माध्यमातून हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. राहुल हा गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती. पुन्हा एकदा बघावं लागेल बंटी बद्रिके स्ट्राइक एंडच्या दिशेने. 6 चेंडू 8 धावेची आवश्यकता. यावेळेस देखील इनसाइड आउटचा फटका डीप कव्हर क्षेत्रात पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे गॅदर केला जातोय चेंडू आणि जोपर्यंत फेकी केली जाईल तोवर मात्र निघतील 2 धावा आणि सांघिक धाव फलक देखील 2 धावेनिशी वधारी घेतोय. तब्बल पोहोचतोय सांघिक धाव फलक 39 धावा या धाव फलकावरती. आता मात्र आवश्यकता असेल 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 धावेची आवश्यकता. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. पहिल्या चेंडूवर 2 धावा, 5 चेंडू 6 धावेची आवश्यकता. यावेळेस देखील बंटीच्या बॅट मधून फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग वरून जोराने येतोय. धाव घेण्याची दुसरी धाव घेण्याची तमाम शंका ही दूर केली जाते आणि पुन्हा एकदा एकेरी धावेनिशी सांघिक धाव फलक वधारे घेतोय. तब्बल 40 धावा या धाव फलकावरती. प्रेक्षकांची देखील तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते. एक हाय व्होल्टेज सामना, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती पाहायला मिळतोय. बघावं लागेल येणारे चेंडू असतील 4 आणि धावांची आवश्यकता असेल 5. काय घडेल. टाय झाला तर सुपर ओव्हरचा थरार देखील पाहायला मिळेल. बघावं लागेल काय घडतंय या मॅच मध्ये. प्रथमेश पवार आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक एंडच्या दिशेने, ज्याला 3 जीवदान त्या ठिकाणी मिळालेत या सामन्यात. पहिलं जीवदान पहिल्या षटकात मिळालं होतं, मात्र मागच्या षटकात देखील जीवदान मिळतंय. दुसरं त्याच्या आदल्या षटकात देखील त्या ठिकाणी जीवदान मिळत आहे. मात्र येणाऱ्या चेंडूत कशा प्रकारे फलंदाजी केली जाते हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. पुन्हा एकदा राहुल गोलंदाज. काय घडेल. येणारे 4 चेंडूत 5 धावेची असेल आवश्यकता. 40 धावा या धाव फलकावरती. पहिल्या 2 चेंडूचा खेळ समाप्त. पहिल्या 2 चेंडूवर त्या ठिकाणी 3 धावा या खर्च केल्या जात आहेत. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. फुलटॉ चेंडू ऑफ साइडच्या दिशेने कट केला जातो. एकेरी धाव तर निघेल. जोराने क्षेत्ररक्षक चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र निश्चितच स्ट्राइक एंडचा बंटी या फलंदाजाकडून स्ट्राइक एंडवर फलंदाज प्रथमेश याला रोखलं जात आहे. जर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला असता तर त्या ठिकाणी निश्चितच धावबाद होण्याचा धोका देखील उद्भवू शकला असता. आता मात्र एकेरी धावेनिशी
सांघिक धावफलक परावर्तित पाहायला मिळतो. 41 धावा या धावफलकावरती. 3 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी बद्रिके स्ट्राईक एंडच्या दिशेने. 3 चेंडू 4 धावेची आवश्यकता. बघावं लागेल का बोट्या फटका खेळला जाईल बंटीच्या माध्यमातून, हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. यावेळेस देखील निश्चितच पंचांचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्क्वेअर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी निश्चितच स्क्वेअर चेंडू निश्चित अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाते. 42 धावा या धावफलकावरती. थोडीशी अपील झाली होती मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. स्क्वेअर चेंडूचा देखील इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. आता मात्र समीकरण बदलतोय. राहतात 3 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असेल. ऑफस्टॉमच्या बाहेर फेकी, ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून दंडित केलं जाते मागच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा राहुल सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस देखील हलक्या हाताने कट केला जातोय. थोडंसं गचा क्षेत्ररक्षक. एकेरी धावेची वाटचाल ही दुहेरी धावेकडे पाहायला मिळते आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत. क्षेत्ररक्षक फंबल त्या ठिकाणी ज्या ठिकाणी एकेरी धाव होऊ शकली असती, गचा क्षेत्ररक्षणामुळे त्या ठिकाणी निश्चितच दुसरी धाव देखील निघते आणि सांघिक धावफलक 2 धावेनिशी परावर्ती. 44 धावा या धावफलकावरती. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये काय घडेल बघावं लागेल. बंटी बद्रिके स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय. 1 धावेची आवश्यकता. 2 चेंडूंचा खेळ बाकी. एक सामना चांगल्या प्रकारचा मैदानावरती पाहायला मिळतो. या ग्रुप मधील दुसरा सामना धारसकळ गोवा विरुद्ध VR हॉटेल रुद्रा रेसिडेन्सी या 2 संघ दरम्यान सामना पाहायला मिळतोय. निश्चितच त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती राहुल हा गोलंदाज. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता असेल. बघावं लागेल काय घडेल येणाऱ्या चेंडूवरती. सर्कल मध्ये खेळाडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू निश्चितच खेळला जातोय. डीप कव्हर पॉइंट क्षेत्रात, डीप कव्हर क्षेत्रात खेळला जातोय फटका आणि चौकारणीशी विजय संपादन केला जातोय. तो म्हणजे धारसकळ गोवा संघाच्या माध्यमातून विजय चौकार निघतोय बंटी बद्रिके याच्या बॅट मधून. तब्बल 12 चेंडूंचा सामना करत